तर जळगावचा 100% निकाल लागणार। महापालिकेत 100% निकाल युतीचाच लागेल। 75 जागा महायुतीच्या येतील यात शंका नाही। मंत्री गिरीश महाजन यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। मी तुम्हाला पुन्हा दाव्याने सांगेल, आपण तुम्ही सांगितलं 75% नाही, आपण सगळे एकत्र झालं तरी तुम्हाला सांगेल की 100% निकाल आपल्या ठिकाणी लागेल। 100%। 75च्या जागा, 75 जागा निश्चित आपल्या या ठिकाणी येतील। गेल्या वेळी सुद्धा भाजप म्हणून 57 जागा आपल्या ठिकाणी होत्या बाबा, बरोबर आहे? 57 जागा या ठिकाणी झालेल्या होत्या आणि 74 पैकी 57 त्यावेळेला मी सांगितलं आपण 55 प्लस घेऊ। धुळ्याला सांगितलं होतं 50 प्लस घेऊ। नाशिकला सांगितलं होतं 65 प्लस घेऊ। नाशिकला 65 सांगितलं, त्या 67 जागा आल्या 122 पैकी। धुळ्याला 74 पैकी 51 जागा आल्या होत्या आणि जळगावला 55 सांगितलं तर 57 आल्या होत्या। पण मी आकडा किती फिट काढतो। तर तिकडे अकोल्यात असदुद्दीन ओवेसींच्या प्रचार सभेत गोंधळ झाला। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। ओवेसींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। पोलिसांना त्यामुळे बळाचा वापर करावा लागलाय। मंडपही अक्षरशः या नागरिकांनी पाडून टाकला। मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते। शाखा नेटवर्किंग मजबूत करण्यासाठी ठाकरे मैदानात उतरलेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देणार आहेत। आदित्य ठाकरे संध्याकाळी मुंबईतील शाखांना भेटी देणार आहेत। उद्धव ठाकरे लालबाग परळमधील शाखांना भेटी देणार आहेत। तर लालबाग परळमध्ये 2 उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, खरं तर काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, एकंदर ठाकरे बंधूंचा वचननामा काल जाहीर झाल्यानंतर आज दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष प्रचारासाठी आणि खास करून जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि एकंदर शाखा जे नेटवर्क आहे ते नेटवर्क स्ट्रॉंग करण्यासाठी सध्या आपल्याला उतरलेले पाहायला मिळत आहे। स्वतः उद्धव ठाकरे, स्वतः आदित्य ठाकरे हे आज उतरणार आहेत, स्वतः शाखांना भेटी देणार आहेत आणि एकंदर लालबाग, परळ, शिवडी हा जो परिसर आहे, जो ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्या परिसरात आपल्याला भेटीगाठी होताना पाहायला मिळणार आहे। एकंदर संध्याकाळी आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांची भेटीगाठी होणार आहेत। एकंदर या संपूर्ण भेटीगाठीवर सुद्धा आपल्याला काहीशी टीका टिप्पणी होताना पाहायला मिळत आहे, राजकीय टीका टिप्पणी होताना पाहायला मिळत आहे। शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री आणि नेते दीपक केसरकर यांनी सुद्धा याच्यावर टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे यांना उशिरा का होईना कार्यकर्त्यांची आठवण झाली आहे, अशा प्रकारे टीका करत कुठेतरी या संपूर्ण गोष्टीवर टीका केलेली आहे। त्यामुळे आजच्या या संपूर्ण भेटीगाठीमध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यावर प्रत्युत्तर देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजचा भेटीगाठी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। एकंदर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या दृष्टिकोनातून हा संपूर्ण भेटीगाठी महत्त्वाच्या असतात। त्यामुळे आज नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृपा जी, निश्चितच भूषण, लालबाग परळमध्ये नेमक्या कोणत्या 2 उमेदवारांनी ही बंडखोरी केलेली आहे? नक्कीच कृपा, एकंदर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी बंडखोरी करत कुठेतरी उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला नाहीये। त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे सुद्धा कारवाईचं पाऊल उचललेलं आहे, प्रत्येकाला बडतर्फ केलेलं आहे, शिवसेनेतून हकालपट्टी केलेली आहे। त्यामुळे आज सुद्धा या जे कार्यकर्ते आहेत, जे उमेदवार अजूनही आहेत, ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यांच्या विरोधात सुद्धा आज उद्धव ठाकरे काहीचा प्रचार देखील करू शकतात, त्यांच्या विरोधात सुद्धा काही बोलू शकतात। त्यामुळे आज भेटीगाठी करताना या संपूर्ण गोष्टीमध्ये उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आज लालबाग, परळ, शिवडी या परिसरामध्ये भेटीगाठी करत आहेत। त्यामुळे आजच्या या संपूर्ण माहोलामध्ये कशा प्रकारे त्यांचा राजकीय जो टीका टिप्पणी आहे हे होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आज संध्याकाळी साधारण 5 किंवा 6 वाजता स्वतः उद्धव ठाकरे लालबाग, परळ या परिसरामध्ये असणार आहेत। कृपा निश्चितच भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।